नमस्कार मित्रांनो, मी वैभव राजू बागे आपले पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, सध्या इंजिनिअरिंगची म्हणजेच अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया चालू आहे। या प्रक्रियेमध्ये कॅप राउंड 1, कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 असतं। या कॅप राउंडमध्ये तुम्हाला कॉलेजेस आणि ब्रांचेस सिलेक्ट करावे लागतात। त्यालाच आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस असे देखील म्हणतो। पण मित्रांनो, या प्रोसेसमध्ये बरेच विद्यार्थी आणि पालक गोंधळात सापडलेले असतात। त्यांना एक्झॅक्टली कळत नाही की नेमकं कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं आणि नेमका कोणता कोर्स सिलेक्ट करायचा, जेणेकरून त्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण चांगल्या कॉलेजमध्ये मिळेल। तर मित्रांनो, काळजी करू नका। या व्हिडिओमध्ये आपण नेमके कोर्स कोणते सिलेक्ट करायचे, कॉलेज कसे सिलेक्ट करायचे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये कॅप राउंडमध्ये जे काही तुम्ही कॉलेज सिलेक्ट करता, ब्रांच सिलेक्ट करता, हे खूप महत्त्वाचं असतं। मित्रांनो, कॅप राउंड 1 मध्ये ऑटो फ्रीज आणि बेटरमेंट ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील। जर तुम्ही कॅप राउंड प्रोसेसमध्ये जे काही कॉलेज आणि कोर्स सिलेक्ट केलेला आहे ते जर ऑटो फ्रीजमध्ये आलं असेल तर तुम्हाला ॲडमिशन घ्यावंच लागतं। तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी पात्र नसता। जर तुम्ही ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही सिस्टीममधून बाहेर जाऊ शकता। त्यामुळं मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, कॉलेजचा जो काही प्रेफरन्स आहे किंवा कॉलेज सिलेक्ट करताना खरोखरच तुम्हाला कुठल्या ब्रांचला जायचं आणि कोणतं कॉलेज तुम्हाला हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही कॉलेज सिलेक्ट करा। आता बऱ्याच वर्षाचा मला इथं अनुभव आहे। काही विद्यार्थी 30, 40, 50 कॉलेजेसची नावं, त्यांचे कोर्सेस घेऊन येतात आणि ऑप्शन फॉर्म भरतात। जणू काही त्यांना कुठे ॲडमिशन मिळणार नाही असंच त्यांना वाटत असतं। पण मित्रांनो, असं करू नका। तुम्हाला एक्झॅक्टली कुठल्या ब्रांचला जायचं आहे ते पहिला डिसाईड करा। त्यासाठी तुम्ही बरेच ब्रांचेसची माहिती घेऊ शकता। उदाहरणार्थ, आपल्याकडे मेकॅनिकल इंजिनियर आहे म्हणजे महाराष्ट्रात, केमिकल इंजिनिअरिंग आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, AIML आहे, डेटा सायन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आहे, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, केमिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहेत। असे बरेच ब्रांचेस आपल्या महाराष्ट्रात इंजिनिअरिंगसाठी उपलब्ध आहेत। त्याची लिस्ट तुम्हाला DT किंवा महाराष्ट्राच्या CET सेलच्या ॲडमिशनच्या प्रोसेसवेळी तुम्हाला त्याची सर्व माहिती मिळेल। किंवा ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाता तिथे तुम्हाला एक तर कॉलेज सिलेक्ट करावं लागतं, नसेल तर तुम्हाला ब्रांच सिलेक्ट करावं लागतं आणि ब्रांचनुसार तुम्ही काय करू शकता, जे काही कॉलेज उपलब्ध आहे त्याची माहिती घेऊ शकता। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की ऑप्शन फॉर्म भरताना जो पहिला असेल, जिथं तुम्हाला एक्झॅक्टली मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि जे चांगले कॉलेजेस आहेत आणि तुम्हाला ज्या ब्रांचमध्ये पुढे जाऊन करिअर करायची खरोखरच इच्छा आहे तेच कॉलेज सिलेक्ट करा। उगीच जास्त कॉलेज सिलेक्ट करू नका। एक तर तुमचा वेळ जाईल आणि आपल्याला पहिल्या राऊंडला शक्यतो कसं असतं, सगळ्यांचंच एम असतं महाराष्ट्रातला। म्हणजे आता एक्झाम्पलसाठी घेऊ, मी फूड टेक्नॉलॉजीचा आहे। फूड टेक्नॉलॉजीमध्ये ICT महाराष्ट्रातलं बेस्ट कॉलेज आहे। सध्या मी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकवत आहे। बट महाराष्ट्रातलं एकमेव टॉपमधलं, आधीपासून बरेच वर्षापासून ICT फेमस आहे। तिथं बरेच विद्यार्थी चांगल्या पोझिशनवर काम करत आहेत आणि DOTचे पण आहेत। बट आपल्याला महाराष्ट्रामध्ये पहिलं जे चालू झालं त्यावेळेस ICTच होतं फूड टेक्नॉलॉजीमध्ये। तर सर्वांनाच माहितीच असेल, जर चांगलं शिक्षण मिळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, चांगलं कॉलेज सिलेक्ट करावं लागेल। मग माझं पहिलं एम काय असायला पाहिजे, मला ICT असायला हवं, त्यानंतरच मी बाकीचे कॉलेज बघू शकतो। पण मित्रांनो, गंमत अशी असते, अशा चांगल्या कॉलेजमध्ये सगळ्यांनाच जायची इच्छा असते। लाखो लोक म्हणजे विद्यार्थी CET दिलेले असते त्यांनी, आणि त्यामध्ये बऱ्याच जणांना ब्रांचेस, आता फूड टेक्नॉलॉजीसाठी म्हटलं तर सगळे ज्यांना चांगले मार्क पडलेले आहेत, कमी मार्क देखील पडलेले आहेत, ते काय करणार, ICT सिलेक्ट करणार आणि नंतर DOT सिलेक्ट करणार। पण प्रॉब्लेम असे होते, सगळ्यांनाच तिथे ॲडमिशन मिळत नाही। आणि मी बरेच जर कॉलेज पहिल्याच राऊंडमध्ये जर सिलेक्ट केले असतील आणि मला समजा यदा कदाचित मला ICT मिळालं नाही तर माझ्यावर प्रेशर येतं। त्यामुळे दुसऱ्या राऊंडला देखील मी बरेच कॉलेज असे रँडमली सिलेक्ट करतो आणि तिथंच नुकसान होऊ शकतं। मित्रांनो, तुम्हाला जर मार्क चांगले असतील तरच तुम्ही टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी ऑप्शन फॉर्म भरा। जर मार्क कमी असतील तर तुम्हाला जे जवळ आहे, चांगलं आहे, जिथं मिळू शकतं अशा ठिकाणी तुम्ही कॉलेज सिलेक्ट करू शकता। आता उदाहरणार्थ मी आता एक माझ्या फूड टेक्नॉलॉजीचं एक्झाम्पल दिलं, तसं तुम्ही तुमच्या ब्रांचचं देखील पाहू शकता। तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग जे ब्रांच असेल, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल किंवा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल, केमिकल इंजिनिअरिंग असेल,
त्या क्षेत्रामधलं टॉप कॉलेज कोणतं आहे याची यादी तयार करा, टॉप. मग त्यामध्ये पहिले 5 किंवा 10 तुम्ही लिस्ट अशी बनवू शकता आणि त्याच कॉलेजचं तुम्ही प्रेफरन्स किंवा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना तिथे कॉलेज सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करताना काळजी घ्यावी लागते ते कोर्स एक्झॅक्टली त्या कॉलेजमध्ये कोणता आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आम्ही ऑप्शन फॉर्म भरत असतो त्यावेळेस असं निदर्शनात येतं की बाबा मला कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे. बट एक्झॅक्टली ज्यावेळेस आपण तिथं कॉलेज सिलेक्ट करतो तिथं वेगळा कोर्स असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला कॉलेज माहिती असेल, उदाहरणार्थ आता कोल्हापुरातलं DOT फेमस आहे, DOTतलं कॉम्प्युटर सायन्सची डिग्री कुठली आहे ते बघा. म्हणजे तिथं BTech कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे का कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे. त्यासोबतच KIT देखील फेमस आहे. KITमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पाहायला मिळेल. मग मला सांगण्याचं हेतू एकच आहे की तुम्ही त्या स्पेसिफिक कॉलेजला जाऊन भेटा, तिथे एक्झॅक्टली कुठल्या ॲब्रिव्हिएशनने तो कोर्स रन केला जातो याची माहिती घ्या. नाहीतर तुम्ही ज्यावेळेस रँडमली सिलेक्ट करता, आता तिथं फक्त तुम्ही कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं तर तुम्हाला बरेच ॲनालॉगस नाही म्हणता येत आपल्याला, त्या ब्रांचेसच्या निगडीत असणारी कॉलेजची लिस्ट तुम्हाला दिसेल आणि तुम्ही गोंधळात पडाल. कारण आपल्याला जर ह्या कॉलेजला जायचं होतं, DOTला जायचं होतं, KITला जायचीच आहे, बट त्या लिस्टमध्ये त्या कॉलेजचं नाव दिसत नाही. त्यामुळे प्रत्यक्षात तुम्ही त्या कॉलेजला जाऊन भेट देऊन या, कॉल करा, फोन करा, तुम्हाला त्याची सर्व कोर्सची माहिती ते देतील. मग तिथं सिलेक्ट करताना काय करायचं आहे तुम्हाला, काय आहे बघा, एक्झॅक्टली तुम्हाला कुठला कोर्स पाहिजे, कुठलं कॉलेज पाहिजे ते बघा. कॉम्प्युटर सायन्स असेल, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, AIML, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, डेटा सायन्स, असे बरेच आहेत. तुम्ही त्या लिस्टमध्ये एक्झॅक्टली कुठलं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ते पहिला डिसाईड करा. कारण ॲब्रिव्हिएशननुसार तिथं त्या कॉलेजमध्ये सिलेबस अपडेट केलेला असतो. त्यामुळे एक्झॅक्टली तुम्हाला कुठल्या ब्रांचमध्ये जायचं आहे ते पहिलं डिसाईड करा. त्यानंतर तुम्हाला तीच ब्रांच, म्हणजे जी आता मी एक्झाम्पलसाठी येऊ, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कुठं आहे बघा, त्याच ब्रांचच्या निगडीत असणारे कॉलेजेस महाराष्ट्रात कुठले कुठले आहेत बघा आणि त्याची यादी तयार करा. त्यातलं टॉप कॉलेज कुठलं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यामुळे पहिला पार्ट तुम्हाला कळला असेल. तुम्हाला काय करायचं आहे, एक्झॅक्टली तुम्हाला कुठल्या ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे ते पहिला डिसाईड करा. ब्रांचमध्ये असणारे, कॉम्प्युटरमध्येच असणारे कुठल्या ब्रांचच्या ॲब्रिव्हिएशनची तुम्हाला डिग्री हवी आहे ते डिसाईड करा आणि त्यानंतर त्यातले टॉप कॉलेज कुठलं आहे ते बघा. आणि टॉपमध्ये एक पहिला नंबर असेल, एक घेऊ नका, 1 ते 10 तुम्ही करू शकता आणि तुम्ही ऑप्शनची यादी तयार करू शकता. त्यानंतरचा जो पार्ट येतो मित्रांनो तो खूप महत्त्वाचा आहे, लोकेशन. म्हणजे तुम्हाला लोकेशनच्या आधी तुम्ही युनिव्हर्सिटी कुठली आहे ते बघू शकता. म्हणजे आता कोल्हापूरच्या पट्ट्यामध्ये असेल, कोल्हापूर सांगली असेल तर शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, लोणेरेची पण आहे विद्यापीठ, त्यासोबत पुणे युनिव्हर्सिटी आहे, नागपूर युनिव्हर्सिटी आहे. मग युनिव्हर्सिटीच्या प्रेफरन्सनुसार देखील तुम्ही कॉलेजचं सिलेक्शन घेऊ शकता. आता महाराष्ट्रात तसे बरेच युनिव्हर्सिटीज आहेत, काही प्रायव्हेट आहेत, काही गव्हर्नमेंटच्या आहेत. मग त्याची यादी तुम्हाला तिथं ऑप्शन फॉर्म भरताना दिसते. त्यातलं तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, म्हणजे कुठल्या विद्यापीठामध्ये असणाऱ्या कॉलेजमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे ते पहिला डिसाईड करा आणि ते तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली त्या ब्रांचनुसार नावे मिळतील. त्यानंतरचा जो पार्ट येतो की तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये जाणार असाल. म्हणजे ते एक्झाम्पलसाठी घेऊ, मी आता सध्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि गेले अनेक वर्षे मला टीचिंगचा अनुभव आहे. त्यामुळे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी हे खूप चांगलं आहे. मी असं काही माझे जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांना काही असं म्हणत नाही, कंपल्सरी सांगत नाही की तुम्ही आमच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या. बट एकदा तुम्ही इथून बघू शकता की इथले कॉलेज कसं आहे, कोर्स कसा रन केला जातो, इथले ट्रेनिंग प्लेसमेंट कसं आहे, याबद्दल सर्व इत्यंभूत माहिती घ्या आणि मग तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, मी शिवाजी युनिव्हर्सिटीत सांगायचं काय तुम्हाला, मला काय सिलेक्ट करावं लागेल, पहिला कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एज्युकेशन मला पाहिजे आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड टेक्नॉलॉजी घेईल. त्यानंतर मला कुठल्या विद्यापीठात पाहिजे आहे, शिवाजी युनिव्हर्सिटीचं पाहिजे आहे, शिवाजी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करेल. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाशी ॲफिलेटेड असणारी नेमकी इंजिनिअरिंगची कॉलेज कोणते आहेत. मग त्यासाठी मला पहिला बघायला काय लागेल, कोल्हापूर, सांगली, सातारा. आता मी जर कोल्हापूरचाच असेल तर मला काय सिलेक्ट करायला लागेल, कोल्हापूर. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल मित्रांनो मी एक्झॅक्टली तुम्हाला काय सांगत आहे की तुम्हाला काय करायचं आहे. पहिला तुम्हाला ब्रांचचं सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जायचं आहे. म्हणजे मी आता कोल्हापूरचा असेल तर माझा प्रेफरन्स कोल्हापूरचाच पाहिजे, सांगली सातारा नाही. सांगलीचा असेल विद्यार्थी आणि त्याला कोल्हापूरात येऊन शिकायची इच्छा असेल तर तुम्ही तसं सिलेक्शन करू शकता.
मग तुम्हाला कोल्हापूरमध्ये असणारे हा कोर्स रन करणारे बरेच कॉलेजची नावं दिसतील. त्या लिस्टमधूनच तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेजचं सिलेक्शन करायचं आहे. आणि मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे की पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला 100% माहीत असेल की बाबा मला ॲडमिशन मिळू शकतं, तरच तुम्ही एक कॉलेज आणि एक ब्रांच सिलेक्ट करू शकता. आणि तुम्हाला माहिती असेल की मला मिळणार नाहीच आहेत, म्हणजे मला 30 मार्क पडल्यात सीईटीला आणि मी एकदम ब्रँडेड टॉपमोस्ट कॉलेज महाराष्ट्राचं तिथं पहिल्या राऊंडमध्ये टाकतोय, तर आपल्याला आपली पण पात्रता ओळखायला पाहिजे. आता मी शिक्षक आहे तसं आपण म्हणायचं नसतं, बट मार्क आपल्याला काय सगळी एंटायर जी प्रोसेस होते ॲडमिशनची होते ते ऑन द बेसिस ऑफ द मेरिट होते. त्यामुळे आपल्याला मार्क किती पडलेले आहेत, मार्क ते पण बघा. ऑन द बेसिस ऑफ द मार्क तुम्ही पहिल्या राऊंडला जर तुम्हाला जास्त असतील 99-100% असतील तर तुम्ही टॉप कॉलेज टॉप ब्रांच निवडू शकता. जर कमी असतील तर तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली काय करायचं आहे. त्यासाठी तुम्ही कमीत कमी एक घेऊच नका. एक ज्यांना इच्छा आहे ते भरू शकतात, कारण तुम्हाला सेकंड राऊंडला चान्स असतो बरेच कॉलेज नंतर ॲड करण्याचा. बट तुम्हाला त्रास होऊ शकतो, वाईट वाटू शकतं जर पहिल्या राऊंडला आपल्याला काय मिळालं नाही तर. त्यामुळे मला सांगण्याची इच्छा आहे की तुम्ही कमीत कमी 2 ते 3 कॉलेज त्या ब्रांचशी निगडीत असणारे कॉलेजची नावे पहिल्या राऊंडमध्ये टाकू शकता आणि त्यातलं तुम्ही सिलेक्ट करू शकता की जे चांगलं टॉपमोस्ट कॉलेज आहे, नंबर 1 प्रेफरन्सचा. कारण फॉर्म भरताना पहिला तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायला लागतं. एकदा काही कॉलेज सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागतो. आता उदाहरणासाठी घेऊ, आता मी फूडचाच आहे त्यामुळे मी फूडचंच कॉलेजचं तुम्हाला सांगणार आहे. ते आता ICTमध्ये फूड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आहे. त्यानंतर रत्नागिरीचं एक कॉलेज आहे, फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट आहे. आमचं DOTचं आहे फूड टेक्नॉलॉजी, ते आष्ट्यामध्ये पण आहे आणि इथं पण आहे. आता ज्यावेळेस मी फूड ब्रांच सिलेक्ट करेन फूड टेक्नॉलॉजी, त्यानंतर शिवाजी युनिव्हर्सिटीचे ॲप्लिकेट असणारे मला कॉलेज दिसतील, 2 दिसतील. एक तर म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्यालाच आता आम्ही स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणतो. त्यानंतर अण्णासाहेब डांगेंचं जे कॉलेज आहे इंजिनिअरिंगचं, तिथे तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी हा कोर्स पाहायला मिळेल. आणि ह्या 2 समजा मी 2 कॉलेज सिलेक्ट केले तर मला माहिती आहे की मला DOTमध्ये जायचं आहे, म्हणजे मला इच्छा आहे कारण तिथलं प्लेसमेंट चांगलं आहे. आष्ट्याचं पण चांगलं असू शकतं, बट मी आता इथं जॉब करतो त्यामुळे मला व्हिडिओ तशा पद्धतीने बनवावा लागतो. तर मी काय सिलेक्ट करणार, DOT प्रेफरन्समध्ये 1 आणि दुसरं आष्टा. मग तुम्हाला लक्षात आलं असेल की मला ॲडमिशन माझी कोणतं घ्यायची इच्छा आहे, DOTमध्ये घ्यायची इच्छा आहे. सेकंड मला समजा DOTमध्ये नाहीच मिळालं, पहिल्या राऊंडला पण मिळालं नाही, दुसऱ्या राऊंडला पण मिळालं नाही, तर थर्ड राऊंडमध्ये मला अण्णासाहेब डांगे पण चालू शकतं असं मी कन्सिडर करतो. आता मे बी तिकडचे जे कॉलेजचे जे कोण व्हिडिओ बघत असतील त्यांना मला हात जोडून मी त्यांना आधीच त्यांचे हे करतो, म्हणजे माफी मागतो. असं मागायचं नसतं, बट एक्झाम्पलसाठी मी इथे घेतो कारण मुलांना कळावं की बाबा एक्झॅक्टली ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॉलेज सिलेक्शन कसं असतं. मग आता ज्यांची इच्छा असेल अण्णासाहेब डांगेला फर्स्ट प्रेफरन्स टाकायची ते टाकू शकतात, DOTला 2 पण टाकू शकतात, असं काही कंपल्शन नसतं. हा जे व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी, कारण शिक्षकाचं काम असतं ट्रान्सपरंटली काम करायचं, जे काय असेल ते मुद्देसूद मांडायचं, जेणेकरून योग्य प्रकारे माहिती विद्यार्थ्यांच्याकडे पोहोचेल आणि त्यांच्या संबंधित पालकांच्याकडे पोहोचेल. हाच त्यामागचा हेतू असतो. समजा मला पहिल्या राऊंडला मिळालं नाही तर मग काय होणार, मला दुसऱ्या राऊंडला जायला पाहिजे. मग तिथं पण मी हे 2 कॉलेज तसाच प्रेफरन्स ठेवू शकतो किंवा प्रेफरन्स चेंज करू शकतो. म्हणजे मी पहिल्या राऊंडला मी DOT ठेवलं तर सेकंड राऊंडला मी DOTला सेकंड टाकू शकतो, आष्ट्याला फर्स्ट टाकू शकतो, किंवा आहे तसं सुद्धा मी बेटरमेंटसाठी सिलेक्ट करू शकतो. पण जर मित्रांनो मलाच पहिल्याच राऊंडमध्ये जर मला तिथं मी जी काही ब्रांच सिलेक्ट केलेली होती फूड टेक्नॉलॉजी आणि तेच कॉलेज मला जर मिळालं तर तिथं ऑटो फ्रीज होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता ऑटो फ्रीज म्हणजे झालं तर नेमकं काय करायचं. ऑटो फ्रीज झालं तर तुम्हाला ती सीट ॲक्सेप्टच करावं लागेल. ॲक्सेप्ट केल्यानंतर संबंधित कालावधी असतो, त्या कालावधीमध्येच तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतील, जी काही तिथली ॲडमिशनची प्रोसेस असेल ती कंप्लीट करू शकता. त्यामध्ये फी पे करून तुमचं ॲडमिशन कन्फर्म करू शकता. आणि जे काही तुम्ही ॲडमिशन फॉर्म भरताना म्हणजे ऑनलाईन फॉर्म ज्यावेळेस भरताना जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतील त्याची सर्व प्रत ॲडमिशनच्या वेळेस लागते, ती तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. हे कधी ऑटो फ्रीज झालं तर. आता जर ऑटो फ्रीज झाला असेल आणि तुम्ही ॲडमिशनच केलं नाही किंवा ती सीटच ॲक्सेप्ट केलं नाही तर मित्रांनो तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाही आहात. तुम्ही त्या सिस्टममधून बाहेर पडता. त्यामुळे जे कोण व्हिडिओ बघत असतील, तुम्ही कुठलीही ब्रांच घ्या, केमिकल घ्या, सिव्हिल घ्या, मेकॅनिकल घ्या, इंजिनिअरिंग घ्या, सेमच इथं रूल फॉलो होतो. जर तिथं ऑटो फ्रीज ऑप्शन असेल तर तुमचं काम काय, ते सीट ॲक्सेप्ट करायची, तिथे जाऊन ॲडमिशन
कन्फर्म करायचं. उगाचच माहिती मला सेकंड राऊंडला मिळेल असं करून असं काय माहीत नसतं, कारण चुकीचं पण असतं. कारण तसे बरेच विद्यार्थ्यांचे ॲडमिशन देखील कॅन्सल झालेले आहेत. कारण फर्स्ट राऊंडला ऑटो फ्रीज होतं आणि त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही. त्यांना वाटलं की बाबा सेकंड राऊंडला बदलेल, पण तसं काय नसतं. त्यामुळे ऑप्शन फॉर्म भरताना मित्रांनो तिथं जे काही नियमावली दिलेले असते, आता ऑप्शन फॉर्म हे तुम्ही FC सेंटरमध्ये जाऊन देखील भरू शकता किंवा स्वतः ऑनलाईन देखील भरू शकता किंवा नेट कॅफेमध्ये पण जाऊन भरू शकता. त्यामुळे आपण कसं नेट कॅफेमध्ये भरलं किंवा आपण स्वतः जरी भरलं तर आपण तेवढं वाचत नाही. आता आपण काय करतो, आपल्याला सवय लागलेली आहे की टिक करायचं, ओके करायचं, फॉर्म सबमिट करायचं. बट मित्रांनो त्या ऑप्शन फॉर्म भरताना तिथं काय नोट दिलेलं आहे ती वाचा. ऑटो फ्रीज म्हणजे काय हे सगळं तिथं लिहिलेलं असतं, म्हणजे आपल्या गडबडीत आणि नजर चुकीने राहतं. बट जर तुम्ही FC सेंटरमध्ये जर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी कॅपराऊंड 1 किंवा कॅपराऊंड 2 साठी किंवा 3 साठी गेला असाल तर तिथं तुम्हाला समजावून सांगतात, ते वाचून बघ म्हणतात. मग तुम्हाला कसं होतं, तुमचं नुकसान होत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचा ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनी बेटरमेंटसाठी ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मित्रांनो पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही 2 ते 3 किंवा मॅक्सिमम तुम्ही 5 पण कॉलेजेस सिलेक्ट करू शकता आणि बरेच करू शकता. बट काही गरज नाही, चुकीचं कॉलेज मिळालं किंवा आपल्या लक्षात येत नाही तिथं आपल्याला जर माहिती असेल 100% त्या कॉलेजची किंवा त्या कोर्सची, तिथलं कॉलेजचं कसं आहे, फी स्ट्रक्चर काय आहे, प्लेसमेंट कसं आहे, शिक्षक कसे आहे, ही सर्व माहिती असेल तरच लिस्टमध्ये घ्या. नाहीतर तिथं ऑप्शनमध्ये उगाच आहे म्हणून सगळे सिलेक्ट करत बसू नका. हे सांगण्याचा माझा यामागचा हेतू आहे. पण मित्रांनो कॅपराऊंड 2 मध्ये तुम्ही काय करू शकता, कॉलेजची यादी वाढवू शकता. कारण तिथं कसं असतं, पहिल्या राऊंडलाच आपल्याला कळतं की आपली पात्रता म्हणजे आपले मार्क किती आहेत, कट ऑफ किती लागलेला आहे, मग टेंटेटिव्ह आपल्याला अंदाज येतो. आता समजा मला CETला मार्क 50 पडलेले असतील आणि पहिल्या राऊंडला त्याच ब्रांचसाठी त्या कॉलेजमध्ये 80चा कट ऑफ लागले असेल तर चान्सेस खूप कमी आहेत मला सेकंड राऊंडमध्ये त्याच कॉलेजमध्ये मिळण्याचे. ओके, कारण गॅप खूप मोठा आहे 50 ते 80. पण मला 78 पडले असतील, 75 पडले असतील, इव्हन 70 पडले असतील किंवा 65 पण पडले असतील तर मला सेकंड राऊंडमध्ये देखील ॲडमिशन मिळू शकतं. ही पॉसिबिलिटी असते. बट ते कसं ठरतं, ते तिथं कोणत्या विद्यार्थ्यांनी तिथं ॲप्लिकेशन केलेलं आहे, कुणी ॲडमिशन घेतलेलं आहे, कुणी ॲडमिशन मिळालेलं आहे पण नाही घेतलेलं आहे, किंवा तिथं ॲडमिशन मिळालेलं आहे खरं त्यांना नको आहे, अशी लिस्ट असते तिथे. आणि मग तुम्ही सेकंड राऊंडला देखील रिस्क घेऊ शकता, म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता. पण मित्रांनो जर सेकंड राऊंडमध्ये देखील तुम्हाला जर मिळालं नाही तर थर्ड राऊंडला खूपच रिस्क असते. त्यामुळे तुम्हाला असा प्रयत्न करा की तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये ॲडमिशन ॲटलिस्ट कुठलं तरी भेटलंच पाहिजे. ओके, म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही. कारण थर्ड राऊंडमध्ये जर तुम्ही गेला तर आपल्याला चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस खूपच कमी असतात. कारण तिथं आपण रँडमली आपण एक तर स्ट्रेसमध्ये गेलेलो असतो आणि बरेच विद्यार्थी रँडमली कॉलेजचं प्रेफरन्स बदलत असतात. त्यामुळे आपल्याला थर्ड राऊंडला देखील ॲडमिशन आपल्याला जी कॉलेज पाहिजे ते मिळू शकणार नाही आणि दुसरं एखादं कुठलं तरी आपल्याला मिळेल ते आपल्याला गपगुमान घ्यावं लागेल. पण मित्रांनो कॉलेज जर मिळालं तुम्हाला दुसरं तर काय वाईट वाटायची गरज नाही. कारण एज्युकेशन असतं. आता थोडा बहुत फरक असतो, कारण शिक्षण ही अशी गोष्ट आहे, तुम्ही जशा पद्धतीने स्वतः शिक्षण घ्याल तेच तुमच्या लाईफसाठी उपयोग आहे. आता असं आपण म्हणतो की बाबा चांगलं कॉलेजेस पाहिजे, चांगलं युनिव्हर्सिटीज पाहिजे, चांगले शिक्षकच पाहिजेत. पण मित्रांनो शिक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं अवलंबून आहे, सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांच्यावर म्हणजे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही ज्या पद्धतीने तिथली जी काही फॅसिलिटीज असणार आहे किंवा फॅसिलिटी असेल किंवा तिथले जे काही रिसोर्सेस असतील ते ज्या पद्धतीने तुम्ही युटिलाइज करणार आहात त्याच पद्धतीने तुमचं भवितव्य ठरतं. तुमचं काम काय असेल, जे काही कॉलेज मिळेल, जे काही ब्रांच मिळेल त्या कॉलेजमध्ये जाऊन व्यवस्थित अभ्यास करून 4 वर्ष चांगलं शिक्षण घेऊन आपल्याला स्वतःला कपॅबल बनवणे की आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी पात्र होईल हीच इच्छा असते. कारण आपल्याला 4 वर्षच त्या कॉलेजमध्ये काढायचे आहे. त्यामुळे जर चुकून मिळालं नाही आपल्याला जे हवं आहे ते कॉलेज तर वाईट वाटायची काही गरज नाही. कारण आपल्याला हवं असते आणि मिळालं दुसरं तर आपल्याला पूर्णपणे आयुष्यभर आपल्याला ती किंवा तुम्हाला सतत ती चिंता जाणवते की बाबा आपल्याला हे कॉलेज पाहिजे होतं, मला मिळालं आहे हे. पण तसं काय मानू नका मित्रांनो. तुम्ही जर स्वतः अभ्यास चांगला केला, स्वतः विद्यार्थ्यांनाच अभ्यास करायचा आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः चांगला अभ्यास केला, चांगलं प्रॅक्टिस केली
कम्युनिकेशन स्किल तुमचं सुधारलं, तुमच्या ज्या का ब्रांचबद्दल इत्यंभूत माहिती घेतली, ऑनलाईन लेक्चर्स अटेंड केले, वेबिनार अटेंड केले, सेमिनार अटेंड केले, कॉन्फरन्स अटेंड केले, प्रोजेक्ट चांगला केला, तर तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून ॲडमिशन घेऊन जॉबसाठी पात्र ठरू शकता. त्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही, हे मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे. मित्रांनो, ऑप्शन फॉर्म भरायचा कसा, कॉलेज कसं सिलेक्ट करायचं, हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.